ग्रुपिंग मध्ये काय होतं की आता समजा हा आपला फर्स्ट कॉलम होता. ओके, हे दोन कॉलम कसे होते, सर्क्युलर होते. पण ज्यावेळी तुम्ही डायरेक्ट असाइन करत होतात त्यावेळी काय होत होतं, तो प्रॉब्लेम येत होता की बाबा ते कॉलम सिलेक्ट करायचे, परत सेपरेट सेपरेट कॉलम सिलेक्ट करायचे, मग ते सर्क्युलर साठी सर्क्युलर सिलेक्ट करायचे. मग त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे की तुम्ही आधीच त्याचं ग्रुपिंग करून द्या. ग्रुपिंग म्हणजे आपण त्याला साईजेस नाही असाइन करत, आपण फक्त त्याचा ग्रुप बनवून ठेवतो, जेणेकरून आपण ज्यावेळी त्याच्यात साईजेस असाइन करणार आहे त्यावेळी आपल्याला ते इझी जातं की त्याला डायरेक्ट आपण ग्रुप मधून सिलेक्ट करून त्याला साईज असाइन करू शकतो. मी दाखवतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल त्याला आपला हे जे कॉलम आहेत चार कॉर्नरचे चार, हे समजा हेवी कॉलम ठेवलेत मी 550 चे ठेवलेत, आणि जे हे वाले कॉलम आहेत ते 380 चे ठेवलेत सगळे. ओके, आणि हा सुद्धा जो सेंटरचा आहे हा 550 चा ठेवला. तर याचं मी आधीच ग्रुपिंग करून दिली. ग्रुपिंग साठी काय, कंट्रोल जी, कंट्रोल जी. ओके, कंट्रोल जी प्रेस केलं, ग्रुपिंगचा ऑप्शन ऑन झाला. ओके, याच्यामध्ये काय टाकलं, कॉलम 230 बाय 550. इथं सिलेक्ट टाईप काय, बीम, जे आपण सिलेक्ट करणार आहे ते ॲज अ बीमच आहे. ओके, देन ओके. आता हे काय होतं, आपला फक्त ग्रुपिंगची विंडो ओपन होते. आता आपल्याला ज्याचा ग्रुप करायचा आहे एकत्र ते कॉलम सिलेक्ट करायचे आहेत, कंट्रोल ग्रुप. हा एक कॉलम घेतला होता, हा घेतला होता, हा बीम कर्सर. बीम कर्सरनेच करायचं, नोड कर्सरने केला तर तुमचे नोड सिलेक्ट होतील. ओके, हे सगळे कॉलम मी काय करतो 530 मध्ये करतो. ओके, associate to selected geometry, associate. And the next column 230 to 380. Select beam. आता इथे तुम्हाला दिसेल बीम असाइन, बीम अनअसाइन. ते जे आपण असाइन केलेत ते असाइन म्हणून दिसतील, अनअसाइन म्हणजे आपण आता असाइन करणार आहे. आता नेक्स्ट कोणते कोणते आहेत जे आपल्याला असाइन करायचे. हा एक कॉलम आहे, त्याच्यामध्ये हा आहे, हा आहे, हे कॉलम आपल्याला ऍज अ 230 बाय 380 असाइन करायचे, असोसिएट टू सिलेक्टेड जॉमेट्री. त्यानंतर सर्क्युलर एक आहे 300, सिलेक्ट बी. ओके, असोसिएट. ओके, आता हे असोसिएट केले, पण याची आपण साईज असाइन नाही केलेली. तुम्ही इथं चेक केलं प्रॉपर्टी मध्ये जाऊन, आपण याला साईज नाही दिली, फक्त आपण त्याचा ग्रुप करून घेतलाय, जेणेकरून आपण समजा 550 चा कॉलम आहे, फक्त मी इथं हायलाइट केले तर तेवढेच हायलाइट होतील. जर 380 चे हायलाइट केले तर तेवढेच हायलाइट होतील, जर सर्क्युलर हायलाइट केले तर तेवढेच हायलाइट होतील, जेणेकरून मला जेव्हा मी असाइन करेल त्यावेळी मला इझी जाईल. ओके, आता या सिक्वेन्स मध्ये मी काय करतो, प्रॉपर्टी सगळे ऍड करून देतो. कमांड मेंबर प्रिझनर. रेक्टँगल पहिला कोणता आहे, 230 बाय 550. नेक्स्ट 230 बाय 380. आणि नेक्स्ट सर्क्युलर. आता सायमल्टेनियसली दोन्ही विंडो चालू आहेत. ओके, इकडे कॉलम प्रॉपर्टीज पण चालू आहेत आणि इकडे ग्रुपिंगची पण चालू आहे. जर ग्रुपिंगची चुकून तुमच्याकडून क्लोज झाली तर कंट्रोल जी प्रेस केले, परत ती विंडो येईल. आता पहिली प्रॉपर्टी आहे, इकडून या विंडो मध्ये पहिली प्रॉपर्टी सिलेक्ट केली, या विंडो मध्ये सुद्धा पहिली प्रॉपर्टी सिलेक्ट केली, इकडून काय केलं, हायलाइट केलं, इकडून असाइन केलं. नंतर नेक्स्ट इकडून सेकंड प्रॉपर्टी सिलेक्ट केली,
सेकंड सिलेक्ट केली, इकडून हायलाइट केली, इकडून असाइन केली, इकडून प्रॉपर्टी हायलाइट केली, इकडून असाइन. समजलं? जर हे तुम्हाला सेपरेट करायचं असतं तर काय झालं असतं, पहिला ही प्रॉपर्टी सिलेक्ट करावी लागली असती, मग पुन्हा टॉप व्ह्यू घ्यावं लागलं असतं. टॉप व्ह्यू घेऊन कंट्रोल प्रेस करून तुमचं प्रत्येक प्रॉपर्टी आहे ते कंट्रोल प्रेस करून सिलेक्ट करावी लागली असते, मग ते असाइन करायला लागले असते. ओके, त्यापेक्षा मी काय केलं, आधीच त्याचा ग्रुप करून घेतला, डायरेक्ट असाइन, इकडून हायलाइट केलं, इकडून असाइन केलं. ओके, हे झालं कॉलम साठी. बीम साठी सुद्धा सेम करतायत आपण. हे झालं कॉलम साठी. आता बीम साठी, कारण की जर तुम्ही इथं प्रॉपर्टी बघितला, जर इथं मेंबर प्रॉपर्टी इथं प्रिझमॅटिक इथे इथे जर बघितलं तर इथे काय दिसतंय तुम्हाला, रेक्टँग्युलर सेक्शन 0.55, रेक्टँग्युलर 0.3, याच्यामधलं बीम कोणता आहे आणि कॉलम कोणता आहे हे आपल्याला कळत नाही. ओके, पण जर तुम्ही ग्रुपिंग बघितलं, आपण जे नाव देऊ ते तुम्हाला इथं दिसतील. कॉलम साठी इनिशियल काय ठेवलंय, सी. आता जे मला बीम करायचे असेल मी काय ठेवलं, बी. बी फॉर बीम. पुन्हा क्रिएट. आणि इथे टाईप सिलेक्ट करायला विसरायचं नाही, बीम. 230 बाय 450. आता 450 चे सुद्धा माझी जेवढे मोठे स्पॅन आहेत सगळे 450 ठेवते मी. ओके, हे जे छोटे स्पॅन आहेत ते सगळे आपण 380 चे ठेवू, असोसिएट टू सिलेक्ट जॉमेट्री. फक्त याच्यामध्ये काय आहे की विसरायचं नाही की तुम्ही कुठली प्रॉपर्टी कधी सिलेक्ट केलाय, नाही तर तुम्ही ऍट अ टाइम इकडे पण असाइन कराल, तिकडे पण असाइन कराल, तसं नाही करायचं. आता ही जर प्रॉपर्टी तुला माहिती आहे की तू या सिलेक्ट केलेल्या आहेत, तर परत तू दुसरा ज्यावेळी ऍड करशील त्यावेळी पुन्हा तो नाही करायचा. मग हायलाइट करून चेक करायचं एकदा. आता तू बीमचे केलेत ना, बीमचे ज्यावेळी तू प्रॉपर्टी दुसऱ्या ऍड करत असशील त्यावेळी या हायलाइट करून बघायची की कुठल्या कुठल्या आहेत, आणि त्या ज्या राहिलेल्या आहेत तेवढ्याच असाइन करायचं. कोणतं हे का नाही, ते ज्यावेळी आपलं लोडिंग होईल ना ते आपल्याला डिलीट करायचे. हा, तो फक्त कॅन्टिलिव्हर स्पॅन आहे, फक्त तिथं प्लेट स्लॅब आहे. जर तुम्ही प्लॅन मध्ये पण बघितलं असाल तर ते फक्त आपण लोडिंगचा पार्ट होण्यापुरता ठेवलेलं आहे. ते ज्यावेळी रन करणार त्यावेळी तरी डिलीट करायचं आपलं, कारण तिथं बीम नाही आहेत, हा फक्त आपला कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि त्याच्यावरती हा स्लॅब तिथं रेस्ट आहे. हा, त्यामुळे ते डिलीट केलेले आहेत ना ऑलरेडी. ओके, आता बीम पुन्हा कमांड पेंडिंग.
क्रॉस चेक म्हणजे कसा घ्यायचा आहे आपण पहिला प्लेट प्लेट साठी सुद्धा जर तुम्हाला ग्रुपिंग करायचं असेल तरी सुद्धा करू शकता. तिथं ऑप्शन आहे कंट्रोल जी क्रिएट. इथं फक्त काही मग प्लेट जर तुम्हाला स्लॅबचे थिकनेस वेगवेगळे ठेवायचे आहेत तर सुद्धा तुम्ही ग्रुपिंग करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. एकदा क्रॉस चेक करू आपण. तेवढ्या फक्त मिसिंग प्रॉपर्टी आहेत. बाकीच्याला आपल्या व्यवस्थित प्रॉपर्टी असाइन झाल्या. जर आपल्याकडून काय राहिलं असतं एखादा कॉलम एखादा बिट तर तो लगेच हायलाइट झाला असेल. सिलेक्ट मिसिंग प्रॉपर्टी. ओके आपण त्या मुद्दाम ठेवलेलं आहे तेवढा पोर्शन तेवढा आपला हायलाइट. त्यानंतर फुटिंग समजलं हे लोडिंग घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आपण प्लेट असाइन केला कॉलमचं साईजच असाइन केला बीम असाइन केले. आता आपल्याला लोडिंग असाइन करायचं. आता याच्यामध्ये पहिला लोडिंग कुठलं येईल डेड लोड प्लस लाईव्ह लोड. ओके डेड मध्ये कोणते कोणते लोड येतात डेड लोड सेल्फ वेट ऑफ स्ट्रक्चर. ओके सेल्फ वेट ऑफ स्ट्रक्चर काय करेल सॉफ्टवेअर कॅल्क्युलेट करेल. जे आपण डेन्सिटी वगैरे जे अप्लाय केलेले त्या अकॉर्डिंगली सॉफ्टवेअर ते कॅल्क्युलेट करेल. त्यानंतर काही फ्लोर फिनिश लोड येईल. ओके नोट डाऊन करून घेऊ. डेड मध्ये पहिला काही फ्लोर फिनिश लोड आहे का. ओके नोट डाऊन करून घ्या. तिथे लिहू वरती डेड लोड. डेड लोड मध्ये पहिला काही सेल्फ वेट ऑफ स्ट्रक्चर. स्टॅड कॅल्क्युलेट करू. स्टॅड त्याच्या समोरली स्टॅड सेल्फ वेट स्टॅड कॅल्क्युलेट करू. ते आपल्याला सेपरेट टाकायची गरज नाही. त्यानंतर नेक्स्ट केल डेड लोड मध्ये फ्लोर फिनिश लोड एफ एफ फ्लोर फिनिश लोड झालंय ना हे कॉलेजमध्ये. फ्लोर फिनिश लोड एफ एफ इज इक्वल टू 1 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. या 1 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके फ्लोर फिनिश. ओके आता हा असाइन कशावरती होईल स्लॅब वरती. तिथे नोट डाऊन करून ठेवा स्लॅब असाइन ऑन स्लॅब. ओके त्यानंतर संक लोड संक SQNK संक लोड. तिथे असतो 3 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. 3 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. असाइन कुठे होता असाइन कुठे होतो जिथे आपले संक स्लॅब आहे बाथरूम आणि त्याला जिथे जिथे आपले वॉटरप्रूफिंगचं काम होणार आहे
तिथे आपल्याला संक लोड असाइन करावं लागेल. WC बाथ आला. सर त्यानंतर संक लोडचं डिझाईन करायला लागतं. काय काय संक लोडचं ते प्लेटचं त्या स्लॅबचं डिझाईन वेगळं करायला लागतं का त्याच्यात मध्ये असतं? नाही, त्याच्यामध्ये जाऊ. याच्यामध्ये स्लॅब डिझाईन नाही होत, पण आपल्याला ऍटलिस्ट तो लोड आहे तो बीम वरती ट्रान्सफर तरी झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला तो सेपरेट लोड ऍड करावा लागेल. प्रत्येक जिथे आपलं स्लॅब, जिथे आपले WC बाथ आहे, जिथे आपले ड्राय बाल्कनीज आहेत, तिथे आपल्याला ते असाइन करावं लागतील पर्टिक्युलर. ठीक आहे सर. असाइन कुठे होईल तो लिहिला, WC बाथ आणि गॅलरी, जिथे जिथे वॉटरप्रूफिंगचं काम होतं तिथे आहे. कारण तो संक लोड आपण वॉटरप्रूफिंगचा लोड असतो तो आपण कन्सिडर करतो 3 किलोमीटर. ओके. त्यानंतर अजून काही डेड मध्ये वॉल लोड. वॉल लोड कसा कॅल्क्युलेट करतो, फ्लोर टू फ्लोर हाईट मायनस डेप्थ ऑफ बीम इंटू विड्थ ऑफ वॉल इंटू डेन्सिटी ऑफ ब्रिक. फ्लोर टू फ्लोर हाईट मायनस डेप्थ ऑफ बीम इंटू विड्थ ऑफ वॉल to density of brick. Density of brick. आता डेप्थ ऑफ बीम मायनस नाही केला तरी चालेल, थोडा एक्स्ट्रा लोड गेला तरी चालतो. ओके. पण जर तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारलं तर नक्की हा फॉर्म्युला सांग. डेप्थ ऑफ बीम त्यावेळी मायनस करा. ओके. ज्यावेळी डिझाईन करताय त्यावेळी नाही केला तरी चालेल. किती डेप्थ ऑफ बीम मॅक्सिमम 450, आपली किती 530 450 मॅक्सिमम बीम आहे. ओके. नाही मायनस केला तरी चालतो. फ्लोर टू फ्लोर हाईट किती 3 मीटर आहे. ओके. 3 मीटर इंटू विड्थ ऑफ वॉल, 150ची वॉल असते, 150, 125, 100. ओके. जी मॅक्सिमम वॉलची साईज आहे ती घेतो आपण 150. 6 इंची मॅक्सिमम असते ज्या आउटर साईडच्या त्या सगळ्या. ओके. 150 मध्ये किती आले 0.15 लिहिते. 3 इंटू 0.15. 3 काय आहे फ्लोर टू फ्लोर हाईट, 0.15 काय विड्थ ऑफ वॉल इंटू डेन्सिटी ऑफ ब्रिक. डेन्सिटी, आता डेन्सिटी जर तुमची रेड ब्रिक असेल तर 19 to 20 घेतो आपण, आणि जर C4X असेल तर C4X 16 ते 18 असते, 16 to 80. ओके. जी मॅक्सिमम असतं तीच घेतो आपण नेहमी. 20 कन्सिडर करा. 20 मल्टिप्लाय बाय 20 किती येतं बघ. जो काही लोड येईल तो तुमचा पर मीटर येईल. जो आपला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असेल UDL, जो आपण असाइन करायचो तो मिळेल आपल्याला. किती आलं 9 किलोन्यूटन पर मीटर असाइन ऑन बीम. बी. ओके. हे झालं डेड साठी. त्यानंतर लाईव्ह. लाईव्ह लोड आपण किती घेतो, कमर्शियल असेल तर किती आणि रेसिडेन्शियल असेल तर किती. कमर्शियल साठी 4 to 5 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि रेसिडेन्शियल असेल तर 3 to 4 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. रेसिडेन्शियल 3 to 4 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. For commercial 4 to 5 kilometers per meter. 4 to 5 4 ते 5 किलोमीटर पर मीटर. ओके. आता हेच सगळे लोड आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे. पहिला आपल्याला डिफाईन करावं लागेल डेड लोड आणि लाईव्ह लोड. तर डिफाईन करण्यासाठी
कमांड लोडिंग. तुमच्या जेवढ्या काही कमांड्स आहेत ना, या सगळ्या एक तर जॉमेट्री मध्ये आहेत किंवा कमांड्स मध्ये. तुम्हाला जर एखादी कोणती आठवत नसेल एखादी कमांड, या दोन मध्ये चेक केला तरी तुम्हाला सगळ्या कमांड याच्यात मिळून जातील. ऑलमोस्ट सगळ्या कमांड या दोन मध्ये, जॉमेट्री आणि कमांड. ओके. कमांड लोडिंग. लोडिंग मध्ये प्रायमरी पहिला तर काही डेट DL add and the next live LL. आता डेड लोड. डेड लोड मध्ये पहिला काय सेल्फ ऑफ स्ट्रक्चर. ऍड पहिलीच कमांड येईल सेल्फ सेल्फ वाय डिरेक्शन. फॅक्टर काय ठेवलाय -1. ऍड क्लोज. तिथं काय तिथं क्वेश्चन मार्क येईल. क्वेश्चन मार्क म्हणजे काय की तुमचा लोड तो असाइन नाही झालेला आहे, तो आपल्याला असाइन करायचा आहे. ओके. त्यामुळे असोसिएट असाइन टू व्ह्यू. आता असाइन टू व्ह्यू म्हणजे काय की आपण रो स्ट्रक्चर जे आहे त्याचा आपण सेल्फ वेट कॅल्क्युलेट करणार आहे. मग त्यासाठी आपण काय करतोय असाइन टू व्ह्यू म्हणजे जेवढं तुम्ही मॉडेल बनवलेलं आहे त्याचा तो सेल्फ वेट डायरेक्टली कॅल्क्युलेट कराल. जर तुम्ही फक्त एखादा बीम सिलेक्ट केला आणि असाइन टू सिलेक्टेड केला तर तेवढाच त्या बीम साठी कॅल्क्युलेट होईल. ओके. ते आपल्याला नको आहे, आपल्याला थ्रू मॉडेल साठी हवं. त्यामुळे असाइन टू व्ह्यू असाइन. त्याच्यामध्ये सगळे एलिमेंट तो कन्सिडर करेल. स्लॅब बीम तुमचे कॉलम जे काय असतील ते सगळे कन्सिडर करेल. त्यानंतर नेक्स्ट काय आहे फ्लोर फिनिश. असाइन कशावरती करायचं ऍड फ्लोर लोड. ओके. किती लोड आहे 1. आता याच्यामध्ये आपले जितके लोड असतील सगळे निगेटिव्ह असतील कारण की वाय आपला अपवर्ड काय अपवर्ड पॉझिटिव्ह आहे. आपल्याला सगळे डाऊनवर्ड लोड असाइन करायचे त्यामुळे -1. ओके. आता याच्यामध्ये रेंजेस दिलेले आहेत. डिफाईन वाय रेंज, डिफाईन एक्स रेंज आणि डिफाईन झेड रेंज. आता वाय रेंज काय आहे, आता वाय ऍक्सिस आपला कुठला आहे व्हर्टिकल आहे. ओके. आता याच्यामध्ये काय दिसते मिनिमम आणि मॅक्सिमम. आता नोड कर्सर घेतला मी समज आणि शूटिंगच्या इथं डबल क्लिक केलं, एक विंडो ओपन झाली. वाय साठी किती येते 0 आणि वाय ची मॅक्सिमम कुठं असेल जे काय टॉप असेल ते. आता वाय साठी काय वाय साठी मिनिमम आणि मॅक्सिमम रेंज आपल्याला सेट करायची. आता वाय ऍक्सिस फक्त कन्सिडर कर. तर वाय ऍक्सिस आपला कुठला आहे जी बिल्डिंगची हाईट आहे ती. ओके. मिनिमम काय आहे जे फुटिंगला असेल ते 0 आणि मॅक्सिमम काय जी सगळ्यात टॉपची स्टोरी असेल त्याची हाईट किती आहे 13.3. मिनिमम 0च राहील. त्यानंतर एक्स. आता एक्स पॅन आपला कसा आहे या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत असा आपला एक्स पॅन आहे ना. हा असा आपला एक्स पॅन आहे. नोड कर्सर डबल क्लिक 0 मॅक्सिमम 9.281. TCL असं नाही, तुम्ही जर XYZ ऍक्सिसला सेट नसेल झालं तर वेगवेगळ्या येतील, काही त्याचा काही इश्यू नाही. त्यानंतर झेड ऍक्सिस. तर झेड ऍक्सिस कसा आहे या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत आहे. जर मी इथं चेक केला इथं काय झेड 0 आहे आणि इथं काय -11.572. मग मिनिमम मध्ये काय येईल आणि मॅक्सिमम मध्ये काय येईल. मिनिमम मध्ये मायनस वाली व्हॅल्यू येईल -11.572 आणि मॅक्सिमम काय येईल 0. हे आपण रेंज डिफाईन केली. त्या रेंज मध्ये काय कॅल्क्युलेट करत होतं किती नंबर ऑफ प्लेट्स आहेत आणि त्या प्लेट वरती तुमचा थ्रूआउट सगळा लोड असाइन करून.
ओके 1 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याने जेवढ्या तिथल्या प्लेट्स आहेत सगळ्या कॅल्क्युलेट केल्या आणि त्या प्लेट वरती डायरेक्ट तुमचा लोड असाइन होईल. ओके त्यानंतर नेक्स्ट काय संक लोड. डेड लोड ऍड सेम प्रोसिजर आहे. फ्लोर लोड संक लोड किती आहे -3. आता याच्यामध्ये संक लोड तुम्ही असाइन कसं कराल, फक्त या प्लेटसाठी असाइन करावं लागणार आहे. जिथे डब्ल्यूसी आहे जिथे बात आहे तिथेच आपल्याला फक्त असाइन करायचं आहे. थ्रूआउट तर असाइन नाही करू शकत. ओके मग पुन्हा त्याला रेंजेस द्यायचे आहेत. आता वाय रेंज काय येईल, वाय रेंज तर सेमच राहील. बिल्डिंगची हाईट आहे 13.3 आणि आता एक्स रेंज 0 मॅक्सिमम काय येईल या प्लेटचा एंड पॉइंट. ओके एवढीच प्लेट कन्सिडर करतोय ना, तर एवढ्या प्लेटसाठी मला एक्स आणि वाय ऍक्सिस कोणता आहे सांग, एक्स आणि झेड ऍक्सिस. जर मी इथे एक्स पकडलाय हा आपला एक्स ऍक्सिस आहे असा, इथे बघ हा एक्स ऍक्सिस आहे, इथे काय येईल 0 आणि इथे काय येईल तो जिथे टाकतील. नाही 997 होता ना. आता झेड ऍक्सिस कुठला मिनिमम आणि कुठला, आता हा आपला झेड ऍक्सिस आहे. चेक करायचा हा किती आहे -7.652 आणि हा मिनिमम कोणता आणि मॅक्सिमम कोणता. -7.652 हा मिनिमम आहे. 7.652 तिथे जेवढे डिजिट दिसत आहेत ना तेवढे सगळे टाकायचे. तिथे 3 डिजिट दिसत आहेत ना 7.652 तर 652 टाकायचे. 65 टाकून फक्त नाही करायचे, ते घेत नाही ना. -6.341 ऍड फक्त तेवढ्या प्लेटसाठी तुम्हाला सेपरेट लोड दिसतील. ओके बाकीचे हे सेपरेट दिसतील आणि ते सेपरेट दिसतील. ओके त्याच्यावरती तो सुद्धा लोड आहे 1 किलोमीटर प्लस 3 किलोमीटर आपण सेपरेट असाइन केला. आता या पद्धतीने तुमच्या जेवढ्या प्लेट्स असतील छोट्या प्लेट, आता कुठल्या प्लेटवरती असाइन होतील याच्यामध्ये, आता कुठल्या प्लेट याच्यामध्ये कन्सिडर केल्या जातील. ही एक होईल. ओके ही एक होईल, ही होईल त्या दोन. एवढ्या प्लेट आपल्याला पर्टिक्युलरली एक प्लेट घेऊन त्याच्यावरती संक लोड असाइन करावं लागेल. ओके समजले, करता येईल. त्यानंतर वेगवेगळं सिलेक्ट करून वेगवेगळं ऍड करावं. आता पुन्हा जर तुला या प्लेटसाठी करायचे पुन्हा डेड लोड फ्लोर लोड मध्ये पुन्हा रेंजेस द्यायचा त्या प्लेटसाठी आणि तेवढा लोड तुमचा 3 किलोमीटर -3 किलोमीटर करायचा. एक्सचा मग मिनिमम तुझा हा राहील, मॅक्सिमम हा राहील. झेड साठी सुद्धा सेम मिनिमम मॅक्सिमम. ऍक्सिस एकदा समजलं ना मग काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर नेक्स्ट कोणता आहे बॉल लोड. डेड लोड ऍड मेंबर लोड -9 ऍड. आता -9 तुम्हाला जर थ्रूआउट असाइन करायचा आहे तर थ्रूआउट असाइन करू शकता किंवा फक्त या पोर्शन साठी जर तुम्हाला असाइन करायचं असेल या फ्लोर साठी, कारण की तुमचा जो टॉपचा फ्लोर असेल त्याच्यासाठी आपलं काय जातील पॅरापेट वॉल असेल, त्याच्यावरती एवढी 9 किलोमीटर असाइन करायची गरज नाहीये किंवा डायरेक्ट जर तुम्ही असाइन केलं तरी चालेल. आता जे आम्ही डिझाईन करतो आम्ही डायरेक्ट असाइन करतो 9 किलोमीटर थ्रूआउट कन्सिडर करतो. जरी तुझा पॅरापेट वॉल असेल तरी सुद्धा 9 किलोमीटर कन्सिडर करूनच आम्ही ते डिझाईन करतो. काय
त्याच्या हाफ येईल. जे का 9 किलोमीटर आलंय ना त्याच्या हाफ येईल. हाईट आपली 1.5 ना. हा फाईन टू सिलेक्ट केली. आता 3D मध्ये बघितलं तर समजून येईल. त्यानंतर नेक्स्ट कोणता आहे? लाईव्ह. डेटचं झालेलं आहे. मिनिमाइज करून ठेवलं तरी चालू. ऍड. पुन्हा सेम फ्लोर लोड स्लॅब वरतीच असाइन करायचे. -3. पुन्हा रेंजेस असाइन करायचे. 13.3. -11.570. ऍड क्लोज. डिरेक्टली असाइन. ओके. हे झाले आपले डेट आणि लाईव्ह. सेमच राहील सगळ्याला सेम. मग त्या कंडिशन मध्ये तुला काय करावं? रिफ्युज एरिया असेल तरी तुला तिथं लोड घ्यावाच लागेल. जर तुला एखादा फ्लोर पर्यंतच घ्यायचे आहे तर तुझी वायर एज काय मग 2 वेळा तुला ऍड करावं लागतील. आता समजा मला इथं चेंज करायचंय, मला ह्याच्यापर्यंतच घ्यायचं आहे. वायर एज काय 7.3. इथं चेंज करायला मी मॅक्सिमम 7.3 चेंज. परत ऍड करायचं. तेवढा एक फ्लोर सोडायचा, परत ऍड करायचं. परत तुझं मिनिमम मॅक्सिमम परत लोड तर येणारच आहे. लोड तर येणारच आहे. स्क्रीन चेंज केली का? जमेल करायला? ठीक. हे इथपर्यंत करून घ्या. डेड लोड लाईव्ह. हा व्हिडिओ शेअर करतो.